टप्प्याटप्प्यामध्ये त्यांच्या सभा पार पडलेल्या होत्या, जल्लोष साजरा करण्यात आलेला होता आणि आता जाताना सुद्धा अगदी त्याच प्रकारे त्यांचं स्वागत जे आहे ते ठिकठिकाणी पार पडेल किंवा होईल असं सुद्धा सांगितलं जातंय। फुगडी या ठिकाणी खेळली जाते आणि वेगवेगळ्या माध्यमातून सगळे मराठा बांधव जे आहेत ते आपला आनंद साजरा करतायत। आपण पाहतो की सकाळपासून या सगळ्या घोषणा आणि सकाळपासून या सगळ्यांचा उत्साह आपण पाहतो आहोत आणि 8 वाजताची वेळ आहे विजयी सभेची आणि 8 वाजता या ठिकाणी गुलाल सुद्धा उधळला जाणार आहे आणि या सगळ्या मराठा बांधवांचा सुरुवात केली आहे। चेहऱ्यावरती कुठेतरी चिंतेची बाब होती की मुंबईला जावं लागेल का किंवा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये अनिश्चित काळासाठी आंदोलन करावं लागेल का, मात्र तो मार्ग सुद्धा आता तिढा जो आहे तो सुटलेला आहे आणि आता पाटील यांच्या नावाचा जयघोष होतोय। एकीकडे गोंधळ होत आहे, संबळ वाजते, ढोल वाजतायत, हार्मोनियम वाजतोय, टाळ वाजताय आणि टाळाच्या गजरामध्ये सगळे मराठी नाचू लागलेले आहेत, बागडू लागलेले आहेत। आनंदाचा उत्साह आता क्षेत्रामध्ये आहे। इतक्या वर्षाची इच्छा होती 4 महिने 28 दिवसांच्या आंदोलनानंतर आणि तपस्येनंतर आज पूर्ण झालेली आहे आणि सुद्धा मराठा मुख्यमंत्री असलेले राजपत्र जरांगे पाटील यांना सोपवलं जाणार आहे। आजचा दिवस अत्यंत मोठा आहे। हर हर महादेवचा जयघोष आत्मंतात सुरू छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नवी मुंबई इथे मराठ्यांच्या अश्रूंची फुलं झालेली आहे, आनंदाला वाट मोकळी झालेली आहे। इतक्या वर्षाची जी प्रतीक्षा होती, एक मराठा लाख मराठाच्या ज्या घोषणा आहेत त्या आत्मनामध्ये दुमदमू लागलेला आहे। मराठा इस्लाम गटर होना चाहिए असे बॅनर जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी लावले जातात। त्यामुळे मराठ्यांचा एल्गार, मराठ्यांचा पुकार आणि मराठ्यांची जी प्राण प्रतिष्ठा आहे ती या ठिकाणी दावणीला लावली होती आणि एक वाट मोकळी करून देण्याचं जे काम आहे ते जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। एक मराठा एक कोटी मराठा म्हणत हे सगळे मुंबईच्या दिशेने चालून आले आणि मुंबईला पोहोचण्यापूर्वीच मुंबईच्या पेशीवर त्यांची सगळी जी मागणी आहे ती पूर्ण झालेली आहे। जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। पत्रकार परिषदेतून आज सगळ्या जनतेसमोर, मराठा बांधवांसमोर ते आपली भूमिका मांडणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेणार आहेत हे सुद्धा पाहणं करणार आहेत। पण आज खऱ्या अर्थानं जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। दोन्ही हात महाराजांसाठी टाळ्यांचा गजर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी टाळ्यांचा जो गजर आहे तो या ठिकाणी केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे वंशज आहेत आणि यांचं हेच म्हणणं होतं की गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहतात, नोकरीपासून वंचित राहतात आणि आज त्यांच्या या आनंदाला वाट मोकळी झालेली आहे। सरकारला या सगळ्या मागण्या मान्य कराव्या लागलेल्या आहे। काल 2:45 वाजता जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा रात्री महाराष्ट्रातलं शिष्टमंडळ सुद्धा काम करत होतं आणि इतक्या रात्री काम करणं ही सुद्धा एक ऐतिहासिक बाब आहे आणि मराठ्यांसाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ 2 मंत्री दीपक केसरकर आणि प्रभात रोडा या ठिकाणी पोहोचले। दीपक केसरकर देखील जी माहिती दिलेली आहे ती सुद्धा अत्यंत महत्वाची आहे, कारण जे यांचे वाद होते, जे मुद्दे होते सीके सोयऱ्यांना मराठा कुणबीचा दाखला मिळण्याबाबतचा तो आता मिळणार आहे आणि वाट जी आहे ती मोकळी झालेली आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांचा एक या ठिकाणी मानला जातो। एकच बास अशा आशयाच्या होर्डिंग जरांगे पाटील यांचे लागलेले आहेत। संपूर्ण नवी मुंबईमध्ये बॅनर झळकताना पाहायला मिळतात। मराठ्यांना एक नेता मिळालाय, मराठ्यांना पुढची दिशा दाखवणारा एक व्यक्ती मिळाला ज्याचं नाव आहे जरांगे पाटील। मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी आता हजारोंचा लाखोंचा जो जनसमुदाय तो सुद्धा आता या ठिकाणी जमणार आहे आणि याची गेला पोहोचले। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक, गिरीश नाईक, मराठी।